नमस्कार मित्र, मी ऋतुपर्ण करकरे. मी सध्या बायोटेक्नॉलॉजी इंजिनिअरिंग विभाग KIT कॉलेज ऑफ इंजिनिअरिंग इथं विभाग प्रमुख म्हणून कार्यरत आहे. आपल्याला माहित आहे, आपण ज्यावेळेला इंजिनिअरिंग ह्या करिअर बद्दल विचार करतो, ज्यावेळेला पालक आणि विद्यार्थी त्याबद्दल विचार करतात, तर ते कन्व्हेन्शनल म्हणजेच पारंपरिक विद्याशाखा जसं की मेकॅनिकल इंजिनिअरिंग, सिव्हिल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रिकल इंजिनिअरिंग, इलेक्ट्रॉनिक्स इंजिनिअरिंग अशा पद्धतीच्या विद्याशाखांचा विचार करतात. आपण असं बघतो की 12वीच्या स्टँडर्डला सगळे जे विद्यार्थी असतात ते PCM जर ग्रुप असेल तर ते इंजिनिअरिंगला जायचं आणि PCB ग्रुप असेल तर मेडिसिन फील्ड घ्यायचं, असा एक साधारणतः विचार असतो. सद्यस्थितीला आपण बघत आहे की कोविड-19चं पॅन्डेमिक चालू आहे. ह्याच्यामध्ये बऱ्यापैकी फार्मा कंपनीज असतात, ह्याच्यावर व्हॅक्सिन नाहीये, ह्याच्यावर ड्रग नाहीये, क्युअर अवेलेबल नाहीये, म्हणून बऱ्याच फार्मा कंपनी ह्याच्यावर काम करत आहे. सद्यस्थितीमध्ये आपण बघतो की ऑर्गॅनिक फार्मिंग म्हणजे जैविक शेती किंवा शेतीमध्ये झालेलं ऑटोमेशन, तसंच आर्टिफिशियल इंटेलिजन्स जो सगळीकडे आपल्याकडे येत आहे इंडस्ट्रीमध्ये, इंडस्ट्री 4.0चा तो एक पार्ट आहे. किंवा आपण बघत आहे की मेडिकल डायग्नोसिस मध्ये किती सुधारणा झालेल्या आहेत. त्याच्याचमुळे आपल्याला आज PCR या टेक्नॉलॉजीमुळे कोविड-19 ह्याचं आपल्याला डिटेक्शन करता येतंय. तर ह्या सगळ्या ऍडव्हान्समेंट, हे जे क्रांती झालेले आहेत, ह्याचा जर आपण विचार केला तर बायोलॉजीचा फार मोठा वाटा याच्यामध्ये आहे आणि ह्याच्यावर सगळ्यावर महत्वाचा उपाय म्हणजे बायोटेक्नॉलॉजी. तर ह्या बायोटेक्नॉलॉजीचं महत्व ओळखून KITच्या व्हिजनरी मॅनेजमेंटनी 2002 मध्येच हा कोर्स बॅचलर ऑफ इंजिनिअरिंग बायोटेक्नॉलॉजी सुरुवात केली. हा महाराष्ट्रामधला पहिला कोर्स आहे जो प्रायव्हेट इन्स्टिट्यूटनं दिला होता. सद्यस्थितीमध्ये आम्ही बीटेक बायोटेक्नॉलॉजी हा 4 वर्षाचा अंडर ग्रॅज्युएट लेव्हलचा कोर्स आणि MTech इन बायोकेमिकल इंजिनिअरिंग अँड बायोटेक्नॉलॉजी हा पोस्ट ग्रॅज्युएशनचा 2 वर्षाचा कोर्स डिपार्टमेंटला ऑफर करत आहोत. बायोटेक्नॉलॉजी ही जी फील्ड आहे ते फील्ड आपण बेसिकली 2 सेक्शन्स मध्ये डिव्हाइड करू शकतो. एक आहे इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी आस्पेक्ट आणि दुसरा आहे फंडामेंटल रिसर्च आस्पेक्ट. इंजिनिअरिंग अँड टेक्नॉलॉजी या आस्पेक्टच्या अंडर आपण त्याला वेगवेगळ्या सेक्शन्स मध्ये क्लासिफाय करू शकतो. फार्मास्युटिकल बायोटेक्नॉलॉजी, इंडस्ट्रियल बायोटेक्नॉलॉजी, ॲनिमल बायोटेक्नॉलॉजी, प्लांट बायोटेक्नॉलॉजी, बायोमेडिकल इंजिनिअरिंग अशा पद्धतीने ते सेक्टर्स आहेत. फंडामेंटल रिसर्चच्या अँगलमध्ये जर आपण बघायचं झालं तर सेल अँड टिश्यू इंजिनिअरिंग मधल्या जेनेटिक टेक्नॉलॉजी त्याच्यामध्ये येतात. ज्यावेळेला आम्ही ह्या 4 वर्षाच्या बीटेक बायोटेक्नॉलॉजी ह्या आमच्या प्रोग्राम बद्दल बोलतो तर आमचा ह्याच्यामध्ये जास्त फोकस आहे तो म्हणजे फर्मेंटेशन टेक्नॉलॉजी. आम्ही या कोर्समध्ये फर्मेंटेशन टेक्नॉलॉजीच्या माध्यमातून तयार केले जाणारे इन्शुलिन सारखे बायोफार्मास्युटिकल्स, व्हिटॅमिन्स, अँटीबायोटिक्स, एन्झाईम्स यासारखे प्रोडक्शन शिकवतो. इंडियामध्ये 65% जास्त इंडस्ट्री ही बायोफार्मास्युटिकल सेक्टरमध्येच आहे, जी बायोटेक्नॉलॉजीमध्ये येते. या सर्व गोष्टींचा विचार करून आम्ही आमचा सिलेबस बनवलेला आहे, जेणेकरून मुलांना पुढच्या दृष्टीने ज्यावेळेला जॉबसाठी ते जातील किंवा हायर एज्युकेशनसाठी जातील त्यांना ते सहजी प्राप्त होईल. आम्ही हा सिलेबस बनवताना वेगवेगळ्या इंडस्ट्री एक्सपर्ट्सचा सल्ला म्हणून उपयोग करतो. तसंच आम्ही चांगल्या इन्स्टिट्यूट्स मधनं काही फॅकल्टीचा देखील सल्ला घेतो आणि त्याप्रमाणे आमचा सिलेबस बनवलेला आहे. ही झाली डिपार्टमेंटमध्ये 4 वर्षाच्या बीटेक बायोटेक्नॉलॉजी प्रोग्राम बद्दलची माहिती. आता मी तुम्हाला डिपार्टमेंटच्या काही स्ट्रेंथ बद्दल माहिती देतो. पहिला मुद्दा म्हणजे स्टुडंट्सनी चांगल्या तऱ्हेने अचीव्ह केलेल्या काही गोष्टी. आमच्याकडं आजपर्यंत 2002 पासून 14 बॅचेस पास आउट झालेले आहेत. त्याच्यामधून 700हून अधिक विद्यार्थी आमच्याकडून ग्रॅज्युएट झालेले आहेत. त्यामध्ये जवळपास 100 पेक्षा जास्त विद्यार्थी हे इंडियाच्या बाहेर जाऊन त्यांनी स्टडी केलेला आहे. त्यामध्ये MS सारखे कोर्सेस, PhD सारखे कोर्सेस त्यांनी केलेले आहेत. आमचे बरेच स्टुडंट्स हे वर्ल्ड टॉप 10 किंवा टॉप 100 युनिव्हर्सिटीजमध्ये शिकलेले आहेत. त्याच्यामध्ये US, कॅनडा, ऑस्ट्रेलिया, जर्मनी, UK अशा सारख्या देश येतात. ह्याच्यामध्ये असलेल्या युनिव्हर्सिटीज जसे काही MIT किंवा मिशिगन स्टेट युनिव्हर्सिटी किंवा नॉर्थ ईस्टर्न युनिव्हर्सिटी, युनिव्हर्सिटी ऑफ पेन्सिल्व्हानिया ही काही त्यातली उदाहरणं. आमचे काही स्टुडंट
युएसच्या अगदी टॉप रेटेड बायोटेक कंपनीजमध्ये जॉब देखील करत आहेत. त्याच्यामध्ये ॲडिमॅप, कोनॅजेन, ॲमजेन अशासारख्या कंपनीज येतात. हा झाला परदेशी स्टडीचा पार्ट. आमचे बरेच विद्यार्थी भारतामध्ये देखील एमटेकला जातात. ह्या एमटेकसाठी गेट नावाची एक कॉम्पिटिटिव्ह एंट्रन्स एक्झाम आहे. आम्ही त्याच्यासाठी डिपार्टमेंट लेवलला विविध तऱ्हेचं कोचिंग गेटसाठी प्रोव्हाइड करतो. ह्याच्यामुळं दरवर्षी आमचे बरेच विद्यार्थी गेटमध्ये क्वालिफाय होतात. ह्याच्यामध्ये मला सांगायला नक्की आनंद वाटतो की 2019च्या सालामध्ये गेटमध्ये आमचे 6 विद्यार्थी क्वालिफाय झाले. त्या 6 विद्यार्थ्यांमध्ये ते 6च्या 6 पहिल्या 500 रँक मध्ये इंडियन लेवलला होते, नॅशनल लेवलला होते. आणि त्याच्यामध्ये पहिले 3 विद्यार्थी हे पहिल्या टॉप 100 मध्ये होते. हा झाला स्टुडंटच्या अचिव्हमेंटचा भाग. आता आपण दुसऱ्या स्ट्रेंथ बद्दल बोलू, ते म्हणजे अल्युमनाय नेटवर्क, म्हणजेच माजी विद्यार्थ्यांचं नेटवर्क. आमचे माजी विद्यार्थी या सगळ्या बॅचेसचे खूप चांगले आमच्या कनेक्शन मध्ये आहेत. या कनेक्शनमुळं आत्ताच्या सद्यस्थितीतल्या विद्यार्थ्यांना त्या माजी विद्यार्थ्यांचा खूप उपयोग होतो. आमचे माजी विद्यार्थी सध्याच्या विद्यार्थ्यांना त्यांना काही टेक्निकल गायडन्स पाहिजे असेल किंवा त्यांना काही नवीन बिझनेस स्टार्टअप साठी गायडन्स पाहिजे असेल किंवा इव्हन त्यांना इंडस्ट्रीमध्ये जॉब किंवा इंटर्नशिप पाहिजे असतील, तर अशा सगळ्या आस्पेक्ट मध्ये त्यांना गायडन्स देतात. ह्याच्यामुळं आमच्या सद्यस्थितीतल्या विद्यार्थ्यांना त्यांच्या करिअरमध्ये पुढे जाण्यासाठी खूप मदत होते, ज्याला आपण प्रोफाईल बिल्डिंग म्हणतो. आमचे सध्याचे अल्युमनाय म्हणजे माझे विद्यार्थी हे इंडियामधल्या पण टॉप रेटेड बायोटेक कंपनीज मध्ये वर्क करत आहेत. त्याच्यामध्ये इंटास, ल्युपिन, वोखार्ड किंवा बायोकॉन सारख्या खूप चांगल्या इंडस्ट्रीज आहेत. आता आपण तिसऱ्या पॉइंट बद्दल बोलू, तो म्हणजे आमचं असलेलं इंडस्ट्रियल लिंकेज आणि इंडस्ट्रियल कनेक्शन. सद्यस्थितीमध्ये मी डिपार्टमेंटचा ट्रेनिंग आणि प्लेसमेंट कोऑर्डिनेटर म्हणून पण कार्यरत आहे. आमचं इंडस्ट्री लिंकेज हे खूप स्ट्रॉंग आहे. बऱ्यापैकी बायोफार्मा सेक्टर मधल्या इंडस्ट्रीज आमच्या कनेक्शन मध्ये आहेत. आम्ही या इंडस्ट्री एक्सपर्ट्स बरोबर नेहमी कनेक्शन मध्ये असतो. ते म्हणजे सिलेबस इम्प्रूव्हमेंट्स, त्यांच्याकडून घेतले गेलेले सिलेबस इनपुट्स, ते व्यक्ती आमच्याकडे काही लेक्चर्स साठी सुद्धा येतात. इंडस्ट्रियल व्हिजिट्स, इंडस्ट्रियल ट्रेनिंग स्टुडंट्ससाठी आणि टीचर्ससाठी यामध्ये पण आम्हाला ते मदत करतात. तसंच विविध प्लेसमेंट मध्ये सुद्धा या इंडस्ट्री आम्हाला नेहमी मदत करत असतात. याच्याचमुळं दरवर्षी आमचं जॉब प्लेसमेंट हे 90% पेक्षा जास्त आहे. काही मुलं हायर एज्युकेशन साठी पण जातात. आमच्या या काही इंडस्ट्रीज बरोबर टायर्स पण आहेत, ज्याला आपण मेमोरंडम ऑफ अंडरस्टँडिंग MOU म्हणतो. काही एक्झाम्पल म्हणून मला सांगायला आवडेल, महालक्ष्मी ई रिसायकलर ही जी कंपनी आहे ह्यांच्याबरोबर आम्ही ई वेस्ट रिसायकलिंगवर आता सध्या प्रोजेक्ट करत आहोत. हे झालं इंडस्ट्री लिंकेज बद्दल. अजून पुढचा मुद्दा म्हणजे आमचं लॅबोरेटरी इन्फ्रास्ट्रक्चर. तुम्ही इथं पाहत असाल की आमचं लॅबोरेटरी इन्फ्रास्ट्रक्चर हे खूप चांगलं आहे, स्टेट ऑफ द आर्ट आहे. इथं मुलांना चांगल्या तऱ्हेनं हँड्स ऑन एक्सपेरिमेंटेशन करता येतात. आता आपण डिपार्टमेंटच्या स्ट्रेंथ बद्दल बोलू. मला अजूनही काही बेस्ट प्रॅक्टिसेस ज्या आम्ही डिपार्टमेंटमध्ये राबवतो त्या सांगायला आवडेल. पहिली प्रॅक्टिस म्हणजे करिअर काउन्सिलिंग. आमच्याकडे येणाऱ्या विद्यार्थ्यांना प्रत्येकाला आम्ही त्यांच्याशी 1 to 1 बोलतो. जेव्हा आम्ही सेकंड इयरला आल्यापासून ते फायनल इयरला जाईपर्यंत ह्या मुलांच्या लायकिंग्स, त्यांना करिअरमध्ये काय करायचंय, त्यांच्या पेरेंट्सशी सुद्धा आम्ही बोलतो. आणि अशा पद्धतीनं आम्ही त्याला एकतर जॉबला जायचं असेल किंवा हायर स्टडीजला जायचं असेल त्या पद्धतीनं मार्गदर्शन करतो. हे करिअर काउन्सिलिंग आणि करिअर वाट कशी शोधायची याबद्दलचं मार्गदर्शन आम्हाला नक्कीच फायदा देऊन जातं, जे की विद्यार्थ्याला त्याच्या पुढच्या जडणघडणीमध्ये त्याचा मोठा वाटा आहे. ही झाली एक प्रॅक्टिस. दुसरी बेस्ट प्रॅक्टिस डिपार्टमेंटची म्हणजे ऑनलाईन सर्टिफिकेशन्स. NPTEL म्हणजे नॅशनल प्रोग्राम ऑन टेक्नॉलॉजी एनहान्स लर्निंग नावाचा IITsनी चालू केलेला एक ऑनलाईन सर्टिफिकेशन कोर्स प्रोग्राम आहे. ह्याच्यामध्ये आमचे विद्यार्थी बऱ्यापैकी तऱ्हेनं ते प्रोग्राम्स कंप्लीट करून पास होतात. तसंच काही विद्यार्थी ह्याच्यामध्ये टॉप सुद्धा आलेले आहेत इंडियामध्ये. आणि ह्या टॉपर आल्यामुळं त्यांना IITsनं काही इंटर्नशिप ऑफर केल्या आहेत. तिसरी बेस्ट प्रॅक्टिस म्हणजे आमच्याकडे एक स्टुडंट असोसिएशन आहे डिपार्टमेंटल लेवलला, ज्याचं नाव इंजिनियर्स असं आहे. या असोसिएशनच्या अंडर आम्ही काही प्रकारच्या इंजिनियर्सच्या अंडर बऱ्याच ऍक्टिव्हिटी आम्ही करत असतो. एक ऍक्टिव्हिटी म्हणजे
दरवर्षी आमचं पायोनियर नावाचं एक टेक्निकल पेपर प्रेझेंटेशन आणि पोस्टर प्रेझेंटेशन कॉम्पिटिशन असतं। तसंच आमचे विद्यार्थी जवळपासच्या एनजीओना पण व्हिजिट करून त्यांना मदत करतात। ह्या वर्षी आम्ही कोरोना अवेअरनेस प्रोग्राम नावाचा एक प्रोग्राम जागतिक महिला दिनाच्या दिवशी केला, जो डिपार्टमेंट तर्फे होता। याच्यामध्ये आम्ही माहिती दिली आणि तसंच सॅनिटायझरचं वाटप देखील केलं। अशा पद्धतीच्या बेस्ट प्रॅक्टिसेस आमच्याकडे होत असतात। या सर्व मुद्द्यांचा विचार केला आणि सत्यस्थितीमध्ये कोविड-19 जे पॅन्डेमिक आहे त्याच्यामध्ये या सर्व इंडस्ट्रीज व्हॅक्सिन आणि ड्रग रिसर्च मध्ये आता काम करत आहेत। तर आपल्याला ह्याच्यावरून कळलंच असेल की बायोटेक्नॉलॉजी आणि हेल्थ सायन्सचा किती इम्पॅक्ट आपल्या जीवनावर आहे आणि त्याचं किती महत्त्व आहे। म्हणून ह्या सर्व गोष्टी या मी तुम्हाला सांगितल्या, याच्यामधून टेक अवे पॉइंट्स जर आपल्याला काही घ्यायचे असतील तर आमचा 4 वर्षाचा बीटेक प्रोग्राम, त्याचा असलेला करिक्युलम, त्याचा असलेलं इंडस्ट्री एक्सपर्ट कडून घेतलेले सल्ले, त्यानंतर आमच्या इंडस्ट्री लिंकेजेस, त्यानंतर आमच्या लॅबोरेटरी इन्फ्रास्ट्रक्चर, आमच्या माजी विद्यार्थ्यांची मदत, या सर्व गोष्टींचा विचार करता बायोटेक्नॉलॉजी हे येत्या काळामध्ये एक खरंच चांगलं फ्युचर आणि चांगला करिअर स्कोप असणारं ब्रँच असणार आहे। तसंच 12वीच्या विद्यार्थ्यांना मला असं अपील करावंसं वाटतं की पुढच्या काही वर्षामध्ये या बायोटेक्नॉलॉजीमुळे बऱ्याच काही सुधारणा होऊ शकतात, त्यामुळे हा एक चांगला करिअर स्कोप तुमच्याकडे असणार आहे। थँक्यू।